मोठा झालाय म्हणजे नक्की काय झालंय यावरती चर्चा रंगली अकबर आणि बिरबलाची. आणि ही धमाल चर्चा घेऊन आपल्या समोर येत आहेत विनोदाच्या तारांगणातला ध्रुव तारा सतीश तारे आणि चंद्रासारखे शांत वाटणारे पण तसे अजिबात नसणारे भालचंद्र कदम. जोरदार टाळ्या. भारी आला नाही अकबर होशियार निगाह रखो तस्वीर हिंद ही संपूर्ण परवर हक्काना खरगो तरुण भारत हसून रायचं लोकसत्ता एकमेव सामना होपसुळे प्रहार जिंकत राहतो होतं राहत संध्यानंद शहींचा पदार रे. अकबर मी एक बिरबल तू आहे. मुजरा कोण करणार आहे? नाही म्हटलं तुमचं एवढं चाललं होतं म्हटलं हो द्या. क्या खरे बिरबलजी पुकारा देने वाला आज रजे वर गया है ना, इसलिए खुद का पुकारा खुद पुकार कर हमने खुद को पुकारा और खुद चले आए. चला मुजरा करा. बादशाह हजामत की जय हो. हजामत बादशाह हजामत. अरे बादशाह सलामत की जय हो असं आहे ते. तुमचं म्हणणं बरोबर आहे बिरबल आपसे ये है. अरे बादशाह सलामत तो हजामत 50. काय करणार काय जो तो उठतो तर आमची हजामत करतोय. बेगम साहेब आमची हजामत करताय तुम्ही सुद्धा आमची हजामतच करा. अहो काय झालंय काय? अरे काय 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 सांगू तरी सुद्धा पुकारा देण्यावाला आज आला नाही था ना म्हणून माझ्या गाण्यातून मी एंट्री करणार होतो माहितीये. हो त्यासाठी गाणं रात्रंदिवस डोळ्याची बुबळं उलटी होईपर्यंत मी लिखा था. मैंने सुना है आपको? सुना ना है? सुन हिंदी सुद्धा बिघडून गेली माझी. सुनो. हाँ होनी कौन होनी कर दे अनहोनी को होनी. अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी. एक जगह जब जगह होती नो जोराउद्दीन अकबर बादशाह. हे काय यमक? यमक कसला यमक? याचा काही संबंध आहे का? नाही जमलं मग यमक. मी नील नीळ पाहिजे का? मग धोनी लावू का? का वाढवताय तुम्ही? डोकं फिरायची पाळी आली आमच्या बेगम साहेबांमुळे. या दारातून त्या दारात नुसतं आम्ही हिंडतोच माहितीये. एक काम करा हे आम्हाला फरमान है जाओ आपल्या राज दरबारातले जेवढे म्हणून टीव्ही आहेत ते सगळे फोडून टाका. का नवीन घ्यायचे? नवीन टीव्ही पैसा आहे का आपल्याकडं? फुल नाही म्हणून 8 दिवस मायमिंग करत फिरतोय. बिरबल किमान एक तरी काम करा. ज्या ज्या चॅनलवरती तो दिसतो ना तो कार्यक्रम तो टीव्ही तो ती जाहिरात दिसते ना विनोद मोठा झालाय विनोद मोठा झालाय विनोद मोठा झालाय ती जाहिरात तरी बंद करा. का पण? आमच्या बेगम साहेबा त्यांचे ते बंधुराज आम्हाला सारखे विचारतात बताओ हमें विनोद मोठा झाला म्हणजे नेमकं काय झालंय. विनोद मोठा झाला म्हणजे नेमकं काय झालंय सांगताना आमची पार पंचायत होते. हो काय करणार आम्ही तरी सांगा. ते मला म्हणतात बिरबल हुशार आहे चतुर आहे चपळ आहे चलाख आहे. कुठल्या अँगलने दिसतात तुम्ही तसे कोण असतो का? आम्हाला मी वेगवेगळ्या अँगलने हुशार दिसतो. दाखवा बरं. हे बघा. कुठल्याही अँगलने बघितलं तरी अँग्लो इंडियन दिसता तुम्ही असे. सांगा बेगम साहेबांना आम्ही काय सांगायचं? विनोद मोठा झाला म्हणजे नेमकं काय झालं सांगा. अहो ते मला काय माहिती. अरे बिरबल ना तू? अरे बिरबल हुशार माणूस ना तू आमच्या दरबारातला तूच ना रे तो. मी तुला विचारलं होतं भर दिवसा भर दरबारामध्ये राज्यामध्ये कावळे किती आहेत तत्क्षणी उत्तर तू दिलं होतंस 35,08,523 म्हणून. मी लगेच विचारलं कमी असतील तर गेले उडत आले असतील तर आले उडत. हे सांगणार तूच ना?
अरे असं काय करतोय? डोकं चालव. ते बेगम साहेब मला घरात घेणार नाहीत, नाही तर काय उत्तर देऊ? सांगतो त्या जाहिरातीविषयी विचारतायत ना त्या. आता टीव्ही मध्ये बघा तो छोटा पोराचे पाय बघा, असे छोटे असे पाय मागून बघतो आपण बघा. टीव्ही मागून कुठे बघतो? येडा आहे का? अहो पूर्ण ऐकून तर घ्या ना माझं. बोल. ते पाय मोठे होतात बघा, आणि त्याने घातलेले ते बूट आहेत ना, तेच आहे. काय झालंय, फक्त बुटाची साईज वाढलेली. अच्छा. म्हणजे विनोदाची साईज मोठी झालेली आहे. ओके, हे त्यांना पटेल. विनोदाचा पाया मोठा झालेला आहे, बरोबर, हे त्यांना पटेल. ओके, थँक्यू बिरबल. मी येतो आता सांगू. आणि काय चाललंय तुमचं? हे कोण शिवतो आमचं? आता हे सगळं जाऊन मी त्यांना सांगतो. पण आता पुढचा प्रश्न असा त्यांचा असणार आहे. त्यांचा हसीना महामंडळामध्ये महिला वर्ग सगळा जमतो आणि चर्चा करतो या फू बाय फू वरती. हो का? हो. तो म्हणे स्वप्नील जोशी हयात नाही आहेत. हो, चांगलं पोरग ते, वय पण नव्हतं. वय एवढं का असं अचानक? अरे द्यावा, नीट ऐकून घ्या. हयात नाहीत म्हणजे हयात आहेत, ह्याच नाही आहेत ते. अच्छा, म्हणजे ह्या कार्यक्रमात नाही. हो, तर ते का नाहीत असं विचारणार. काय सांगू मी? अरे मी काय सांगू? अरे तोच ना रे तू, तोच ना. राज्यामध्ये चोरी झाली होती, काठ्या दिल्या होत्या, 2 इंच कमी होईल काठी, तो कापून आला. दुसऱ्या दिवशी 2 इंच त्याची कमी, चोर म्हणून त्याला पकडणारा तो तूच ना रे? हो. अरे याला काही आठवतच नाहीये. सांग रे, काय सांगू बेगम साहेबांना? सांग. हा, त्यांना सांगा, बेगम साहेबांना सांगा काय झालंय. त्याचा ना डावा हात आहे ना, हा फ्रॅक्चर आहे, फ्रॅक्चर. आता डाव्या हाताने अजून काय केलं त्यानं? काय झालं, डाव्या हाताने काय केलं नाही. काय आहे, त्या फुबाईफू कार्यक्रमात ना डाव्या हाताला निर्मितीताई बसायच्या. इकडं विनोद झाला की त्या तिकडं हसायच्या, टाळ्या वाजवायच्या, अशा हाताला दणके मारायच्या, आणि त्या दणक्याने त्यांचा हात फ्रॅक्चर झालाय. करेक्ट. म्हणून ते नाहीत, हे त्यांना पटेल. मी येतच सांगू. थोडासा प्रॉब्लेम आहे माझा, म्हणजे थोडीशी चणचण आहे, तंगी आहे. काय म्हणजे काय, हे सगळं सांगतो मी त्यांना. पण मग आता त्या जागी कोणतरी शहाणे जज्ज आलेत म्हणे. अहो, परीक्षक शहाणेच असतात. हे आडनावाचे पण शहाणे आहेत म्हणे. मला काय माहिती जज्जांचं नाव? अरे तोच ना तू. खिचडी पकाता होऊन खाली लावली आगांवरती, खिचडीची वाट बघत होतो, तोच ना तू. तू बिरबल आहेस हे तरी तुला आठवत आहे का? हो, काय करतोय तू? सांग लवकर. सांगतो. मग अनुका शहाणे नाही, रेणुका शहाणे नाव आहे त्यांचं. पटेल त्यांना. मी तर सांगून या जाताय का नाही का? शेवटचा एक पैच प्रसंग आहे. काय माझा ऐका. गोंधळ असा आहे की सगळं सांगितल्यानंतर ते मला विचारतील की यावेळी कुठली जोडी जिंकणार आहे. ते मला काय माहित. अरे तोच ना रे तू. अरे अक्कल दिली होती रे, अक्कल मडकं न फोडता काढून घ्या म्हणणार. तोच ना रे तू. अनेक गोष्टी सांगत होता. तोच ना रे तू. हो. नाही असं नसतं रे. सांग, मागच्या वेळी काय स्पर्धा सॉलिड झाली होती? कुठे सॉलिड झाली होती स्पर्धा? ती काय स्पर्धा होती का? मग ते सोपं कॉम्पिटिशन होते. सोपं एकदम. आपण यावेळी कॉम्पिटिशन आहे. यावेळी कोण आहे? अहो, महान नट आहेत सतीश तारे. काय सांगताय? मग बेगम साहेबांना माहितीये का? हे फक्त बेगमलाच माहिती. राहोत. आणि भालचंद्र कदम म्हणून पण म्हणे. अरे लय मोठा नट आहे तो. ते बेगमला माहितीये का? बेगम तो सोडा, महाराष्ट्राला माहिती. काय सांगताय का? म्हणजे यावेळी जल्लोष होणार म्हणायचं. आजचं पटवून सांगतो त्यांना की त्या सुद्धा म्हणतील जगी सर्व सुखी असा कोण आहे, हसला इथे त्याला विचारून पाहे. अहो झाला विनोद मोठा झाला. अहो झाला विनोद मोठा झाला. विचारूयात आता परीक्षकांना. रेणुकाताई, क्या बात है. जब चंद्र और तारे जमीन पर, फिर परफॉर्मन्स के क्या कहने. दोघेही अकबर इतका लाचार बिचारा आणि बिरबल इतका ब्लँक. म्हणजे
इतकं सुंदर टायमिंग आणि इतकं प्रोफेशनली तुम्ही पूर्ण हे सादर केलं. तुमच्या परफॉर्मन्ससाठी माझ्याकडून एक विशेष भेट आहे. ओहो, निर्मिती ताई. तारे भाऊ, काय बहार आणलीत तुम्ही दोघांनी. खूप छान, अप्रतिम. पण आता बघायचंय की मार्क्स किती मिळालेत. बघूयात रसिक प्रेक्षकांचे मार्क्स. 10 पैकी 10. आता बघूया तिकडे काय होतंय. रेणुकाताई, 10 पैकी 10. वा. निर्मितीताई किती देणार? मी मार्क्स देते, पण त्याआधी तारेंच्या ऍक्शनला आणि भाऊंच्या रिॲक्शनला. आता मार्क्स आता काही सांगायलाच हवेत का? 10 पैकी 10. वा. अशीच धमाल करत राहा आणि तुम्हाला बघून मी ब्लँक होईल. तुम्हाला पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी खूप साऱ्या शुभेच्छा. एक मिनिट. आमच्या दोघींचं काहीतरी राहिलंय असं वाटतंय का? आणि आता ब्लास्ट झाला. याचा अर्थ ती जी जोडी तिकडे बसलेली आहे त्यांनी डोक्याला हातच लावला. मंगेश आणि भार्गवी यांनी तुमचा पाय खेचलेला आहे. त्यामुळे आता ही जोडी बसणार आहे सिंहासनावर. जोरदार टाळ्या. पहिल्यांदा अकबर आणि बिरबल दोन्ही सिंहासनावर एकत्र बसलेत. आणि लहान मुलासारखे.